मी काल गेले होते रानात आणि ही आहे आमची मका आणि या मकामध्ये एवढी छान तांदूळशाची भाजी उगवलेली ना, मला ती भाजी खूप जास्त आवडते. तुमच्या इकडे या भाजीला काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मी आज घेतले होते शेंगदाण्याचे लाडू बनवायला. या शेंगाना आमच्या घरच्या त्याच्यामुळे नवीन शेंगा असल्याने याचे लाडू थोडेसे पांढरे बनतात. जर तुमच्याकडे जुन्या शेंगा असतील ना, तर याचे लाडू एकदम लालसर असे बनतात. आधी शेंगा मस्त अशा निवडून घ्यायच्या, नंतर मी ह्या कढईमध्ये कमी गॅसवर एकदम कमी गॅसवर भाजून घ्यायच्यात. जोपर्यंत त्याचा असं टरफल निघत नाही तोपर्यंत भाजून घ्यायच्या. नंतर मी हा गूळ फोडायला घेतला, पण मला हा बेलण्याने काही फुटतच नव्हता. मग शेवटचा पर्याय होता तो म्हणजे वरवंटा. मग वरवंट्याने मी गूळ फोडून घेतला. तुम्हाला जर गूळ खिसून घ्यायचा असेल ना तरीही चालतो, खिसून घेतला तरीही. ती आपल्याकडे छोटी खिसणी असते ना आलं खिसायची, त्याने खिसलं तरीही चालतं. त्यानंतर शेंगदाणे गार करून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये पहिले शेंगदाणे वाटून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये गूळ घालायचा. शेंगदाणे आणि गूळ जर सोबत घातला ना, शेंगदाणे बारीक होत नाहीत आणि गूळ बारीक होऊन जातो, शेंगदाणे तसेच राहतात. त्यानंतर हे सगळं मिश्रण बारीक करून घ्यायचे आणि आता त्याचे लाडू बनवायला घ्यायचे. लाडू बनवून घेतले जातात. तुम्ही बघू शकता आपले लाडू किती छान